आज आपण मटार पनीर कशी करायची ते पण पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आधी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. 2-3 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. आपल्याला ग्रेव्ही किती बनवायची आहे त्यानुसार आपण कांदे आणि टमाटर घ्यायचे आहेत. मी हे कांदे स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत. आपल्याला तेलामध्ये ह्याला छान परतून घ्यायचं आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. त्याला पण छान परतायचं आहे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत. आणि मी 2 मीडियम साईजचे टमाटर घेतले आहेत स्वच्छ धुवून. 1 हिरवी मिरची घातली आहे. त्याच्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही भाजी अशी बनवत नसाल तर नक्की बनवा. छान चव येते. वरून थोडंसं मीठ टाकलं आहे. त्याच्याने टमाटर लवकर शिजले जातात. आपल्याला छान असं परतायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. पाहू शकता इथं टमाटर छान मॅश झाले आहे तेलामध्ये. थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे. मी तेच कढई ठेवली आहे भाजीसाठी. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात आणि खडे मसाले टाकले आहे मी. खडे मसाल्याने भाजीची चव खूप अप्रतिम येते. तेजपत्ता, दालचिनी, काळे मिरे, लवंग घातलं आहे आणि आपले जे रेग्युलरचे मसाले आहेत हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि काळं तिखट ते घालून घ्यायचं आहे. ते 1 मिनिटभर परतलं की आपण जे वाटून घेतलं आहे कांदे टमाटरचं पेस्ट ते घालून घेऊयात आणि ह्या पेस्टला आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजी छान बनण्यासाठी कुठलीही ग्रेव्हीची आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. इथं गडबड करायची नाही. मीडियम गॅस ठेवूनच इथं पण मी आता थोडीशी साखर टाकली आहे. म्हणजे टमाटर थोडे आंबट चवीचे राहतात. थोडं साखर टाकलं तर चव बॅलन्स होते आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि कसुरी मेथी घातली आहे. त्याच्याने पण चव खूप छान येते. ह्या सीझनमध्ये आता मटार खूप भेटत आहेत. ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये काही घातलं तर कशाची भाजी बनते. मोड आलेले घातलं मटकी उसळ तर त्याची भाजी बनते. काजू घातलं तर काजूची बनते. मी इथं आता आपले मटार घातले आहेत. हे ताजेच मटार आहेत. आता खूप सारे मटार अवेलेबल आहेत आता मार्केटमध्ये. आता ह्याला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आणि पाणी गरम घालायचं. गरम पाणी घातल्यानं भाजीची चव आणखीनच वाढते. थंड पाणी नाही घालायचं. मी भाजी जास्त पातळ केली नाही. तुम्हाला भाजी जशी पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता पाण्याचं. 1 मिनिटभर मी वाफवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये कट केलेलं पनीर घालायचं. पनीर मी तळून घेतलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तळून घ्या. मी असंच आता 1 मिनिटभर आपल्याला भाजी आणखी उकळून घ्यायची आहे आणि खूप सारी वरून कोथिंबीर घालायची आहे. माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.